256ला 4. झिम्बाब्वे विरुद्ध सुपर 8 मॅचमध्ये टीम इंडियाने बोर्डावर लावलेली ही टोटल यंदाच्या T20 वर्ल्ड कपमधल्या 6 मॅचमधली भारताची सगळ्यात मोठी कामगिरी. T20 वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासातली भारताची सगळ्यात मोठी धावसंख्या. झिम्बाब्वे विरुद्धच्या डू ऑर डाय मॅचमध्ये भारताने केलेली ही कामगिरी भारतीय संघाचा, चाहत्यांचा उत्साह आणि अपेक्षा दोन्ही वाढवणारी आहे. मोठ्या स्कोअरसाठी झगडणाऱ्या टीम इंडियाला हा आत्मविश्वास वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅचसाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण हीच मॅच भारतीय संघाचं विश्वचषकातील भविष्य ठरवणारी आहे. पण झिम्बाब्वे विरुद्ध 72 धावांनी जिंकलो तरी भारतासमोर काही आव्हानं अजूनही तशीच आहेत. ती आव्हानं नक्की कुठली पाहूया त्या व्हिडिओमधून. झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारताने काही रेकॉर्ड्स तर केलेच, पण भारतीय संघासाठी सगळ्यात मोठी सकारात्मक गोष्ट ठरली ती भारतीय फलंदाजांना सूर सापडणं. भारतीय संघ या विश्वचषकात 300 पेक्षा जास्त धावा करून एक मोठा रेकॉर्ड सेट करेल अशा अपेक्षा होत्या, पण प्रत्यक्षात मात्र भारतीय फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसले. ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान सोडला तर भारताचे इतर सामने हे नामिबिया, USA, नेदरलँड्स अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कमी अनुभव असलेल्या संघांसोबत झाले. पण USA विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्या सोडला तर फलंदाजीत इतर कोणीही चमकलं नाही. नामिबिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ईशान किशन आणि हार्दिक पांड्याशिवाय कोणालाही मोठा स्कोअर करता आला नाही. पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात सुद्धा ईशान किशन आणि शिवम दुबेच मोठी धावसंख्या करू शकले. पण वर्ल्ड कपसाठी जे संपूर्ण बॅटिंग युनिटचं योगदान लागतं तसं कुठल्याच सामन्यात पाहायला मिळालं नाही. T20 फॉर्मॅटमध्ये जगात नंबर 1 असलेला अभिषेक शर्मा 3 मॅचमध्ये भोपळाही न फोडता परतला. टॉप आणि मिडल ऑर्डरमध्ये ताकदीचे फलंदाज असूनही त्यांना अपेक्षित खेळ करता येत नव्हता. याच सगळ्याचा फटका सुपर 8च्या पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला बसला आणि भारताची फलंदाजी पूर्णपणे गडगडली. पण झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजीवरचं हे ग्रहण सुटलं. प्रत्येक फलंदाजाचं एक भक्कम कॉन्ट्रीब्युशन या सामन्यात पाहायला मिळालं. संजू सॅमसनने मोठी धावसंख्या केली नसली तरी पहिल्या ओव्हरपासून आक्रमक फलंदाजी करून त्याने चांगली सुरुवात करून दिली. त्यामुळे दुसऱ्या बाजूला असलेल्या अभिषेकवर असलेलं दडपण कमी झालं आणि या वर्ल्ड कपमधलं त्याचं पहिलं अर्धशतक आलं. ईशान आणि अभिषेकच्या 72 धावांच्या पार्टनरशिपमुळे टीम इंडियाला 200 पारचा आकडा दिसायला लागला. तिलक वर्मा आणि पांड्याच्या 31 बॉल 84 धावांच्या फास्ट अँड फ्युरियस पार्टनरशिपमुळे टीम इंडियाने आतापर्यंतचा वर्ल्ड कपमधला स्वतःचा पहिला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दुसरा सर्वाधिक धावांचा टप्पा गाठला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या निर्णायक सामन्यासाठी फलंदाजांना सापडलेला हा सूर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट नक्कीच आहे. पण झिम्बाब्वेने ईशान किशन आणि सूर्याचे कॅच ड्रॉप केले. हॉरिझॉन्टल बॅटने फटके मारणं ही भारतीय फलंदाजांसाठी मोठी रिस्क ठरताना दिसते. मुख्य म्हणजे स्पिन विरुद्ध आपले बॅटर्स विशेष चांगली कामगिरी करताना दिसले नाहीत. भारतीय फलंदाज फिरकी खेळण्यात स्पेशालिस्ट मानले जातात, पण यावेळी हेच बलस्थान टीम इंडियाची डोकेदुखी ठरतंय. अभिषेक, ईशान, सूर्या, तिलक असे जवळपास सगळेच टॉप आणि मिडल ऑर्डर बॅटर्सनी स्पिन खेळतानाच विकेट टाकल्यात. वेस्ट इंडिजचा बॉलिंग अटॅक तितका भेदक नसला तरी धावांचा पाठलाग करताना फिरकी भारतीय फलंदाजांना नाचवू शकते. दुसरा मुद्दा आहे तो भारतीय गोलंदाजीचा. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती असे टॉपचे बॉलर असून सुद्धा त्यांचा खेळ या वर्ल्ड कपमध्ये जेमतेमच राहिलाय. फ्लॅट पिचवर जिथे फलंदाजीला अनुकूल परिस्थिती आहे तिथे भारतीय गोलंदाजांना पटापट विकेट्स घेण्यात अडथळे येत आहेत. यॉर्कर स्पेशालिस्ट बुमराची इकॉनॉमी कमी असली तरी त्याने या वर्ल्ड कपच्या 5 मॅचमध्ये 7, अर्शदीपने 5 मॅचमध्ये 8 तर हार्दिकला 6 मॅचमध्ये फक्त 5 विकेट्स घेता आल्या. भारताचा अव्वल स्पिनर वरुण चक्रवर्तीने 6 मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्यात, पण सुपर 8च्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये त्याला प्रत्येकी एकच विकेट मिळाली आहे. या मॅचमध्ये त्याने धावासुद्धा जास्त दिल्यात. हे 4 बॉलर सोडले तर अक्षर पटेलला अजूनही फिरकीने प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. भारताकडे असलेला 6वा ऑप्शन म्हणजे शिवम दुबे. शिवमला बॉलिंग देणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. गेल्या दोन्ही मॅचमध्ये शिवम दुबेची बॉलिंग ही गल्ली क्रिकेटमधल्या खेळाडूंपेक्षाही कमकुवत असल्याचं सिद्ध झालंय. स्टंप टू स्टंप बॉल न ठेवता दुबे बचावात्मक बॉलिंग करत दिशा भटकलेली गोलंदाजी करतोय. नो आणि वाईड बॉलची रांग लावत तो 6 बॉल्सची ओव्हर 10 ते 11 बॉल्सची करतोय. झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅचमध्ये त्याने तब्बल 46 धावा दिल्या. हे जर झालं नसतं, त्याच्या जागी मूळ बॉलिंग लाईनअपमधल्या बॉलर्सनाच बॉलिंग दिली असती तर झिम्बाब्वेला 100 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने हरवून नेट रन रेट प्लसमध्ये नेणं शक्य झालं असतं. त्यामुळे याकडे भारतीय संघाने लक्ष देणं गरजेचं आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध भारताला आपला बॉलिंग अटॅक सुधारावा लागणार आहे.
वेस्ट इंडिजकडे 10व्या नंबरपर्यंत बॅटिंग करण्याची क्षमता आहे हे साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये दिसलं. हार्ड हिटिंग बॅटिंग ही वेस्ट इंडिजची पहिल्यापासून ओळख असल्यामुळे त्यांच्यासमोर अचूक लाईन आणि लेंथवर बॉलिंग करणं भारतीय गोलंदाजांसाठी महत्त्वाचं आहे. टीममध्ये मोठे बदल करणं हे या क्षणी जोखमीचं होईल. त्यामुळे बॉलिंग लाईनअप सुधारण्यावर, बॉलिंगमध्ये नको ते प्रयोग टाळण्यावर टीम मॅनेजमेंटने भर देण्याची गरज असल्याचं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. आता झिम्बाब्वे विरुद्धचा विजय भारतीय संघाला नक्कीच बळ देणार आहे, पण खरं लक्ष सेमीफायनल गाठून फायनल जिंकण्याचं आहे. T20 फॉर्मॅटमधली आपली दादागिरी भारताला कायम ठेवायची असेल तर सोपे प्रश्न अवघड न करता पेपर सोडवणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.